हिवरखेड येथे संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड तसेच जिल्हा दिव्यांग सेल यांच्या वतीने संत गाडगेबाबा मंदिर परिसरात 150व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सुप्रतिभा वीरेंद्र येऊल यांनी भूषविले। यावेळी प्रकाश पाटील गावंडे, माजी सरपंच संदीप इंगळे, नगरसेवक किरण सेदानी, छाया नंदकिशोर कौसकार, काशीनाथ असवार, माजी उपसभापती मधुकर पोके, निलेश मानकर, प्रमोद निळे, सागर उगले, नंदाताई सौदे, ओम असवार, पत्रकार अर्जुन खिरोडकर, केशव कोरडे, बाळासाहेब नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली। मंदिर परिसरात प्रतिकात्मक खराटा चालवून स्वच्छता करण्यात आली। तसेच गाडगेबाबा स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले। जयंतीनिमित्त सेवा समितीच्या वतीने 151 निराश्रित रुग्ण व गरजू महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले। मंदिर परिसर, चंडीचा चौक, बसस्थानक व विकास मैदान परिसरात जाऊन हे साहित्य वितरित करण्यात आले। याशिवाय नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक, पत्रकार व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली। सरस्वती प्राथमिक मराठी शाळेत मुख्याध्यापक अमोल भोंगाडे व शिक्षक वृंद यांच्या हस्ते कार्यक्रम झाला, तर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार राठोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार व गृहरक्षक दलाच्या वतीने जयंती साजरी करून गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा जागर करण्यात आला। सेवा समितीचे कार्यकर्ते बाळासाहेब नेरकर हे मागील 19 वर्षापासून सातत्याने या सामाजिक कार्यात योगदान देत असून त्यांच्या कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे।